Hello student, good evening Kashat. Yesterday, day after yesterday, we have learned science, redox reaction, oxidation. What is the formula of glucose C6H12O6? What is the formula of fructose C6H12O6? One and the same formula, molecular formula. What is the formula of calcium hydroxide? त्याला लाईम वॉटर म्हणतात. चुन्याची निवळी. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CA ट्वाईस असं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. त्याचप्रमाणे अमोनियम क्लोराईड NH4Cl आहे की नाही. आपण ॲटॉमिक मास बघितलंय. ॲटॉमिक क्लोरीनचं मास 35.5, सोडियमचं बघितलंय, हायड्रोजनचं 1 ॲटॉमिक युनिट मास नाही का. तर अशा प्रकारे केमिकल रिॲक्शन्स वी हॅव लर्न. आणि थोडं थोडं अभ्यास करायचा ते 25-20 मिनटं, बरोबर आहे की नाही मित्र. आज आपण इंग्लिश सेंटेन्सेस डिपेंड अपॉन दी टेन्सेस. काळानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बघूया इंग्लिशमध्ये. सोपे सोपे जे दैनंदिन जीवनामध्ये आपण यूज करतो नाही का. दररोजच्या लाईफमध्ये, डेली लाईफ, वी हॅव टू यूज दिस सेंटेन्सेस. आता बघा या ठिकाणी नो पेन नो गेन. नो पेन नो गेन म्हणजे या ठिकाणी नो पेन नो गेन म्हणजे काय. पेनही नाही आणि गेनही नाही. त्याचा अर्थ होतोय मी दिलेला आहे. मागच्या लिंकवर जाऊन बघा मित्र, दिलेला आहे. नो पेन नो गेन. येस, दिस इज फॉर दी HW. इट इज ऑल फॉर द बेस्ट. इट इज ऑल फॉर द बेस्ट. अकलमंद को इशारा काफी. हिंदीमध्ये अकलमंद को इशारा काफी. इशारानुसार अकलमंद को इशारा काफी. इट इज ऑल फॉर द बेस्ट. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स. हे पण मागच्या लिंक मध्ये जाऊन बघा. दिलेलं आहे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स. सांगू? एक सांगतो फक्त एवढंच. अंथरून पाहून पाय पसरावे. आहे का नाही. कट युअर कोट्स अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स. अंथरून पाहून पाय पसरावे. बरोबर, लक्षात ठेवा. या म्हणजे हे महत्वाचे वाक्य हे वार्षिक परीक्षेला 101% येतात. नंतर द फॅन इज ब्लोविंग हॉट एअर. फॅन इज ब्लोविंग हॉट एअर. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला पंखा गरमच हवा मिळेल की नाही पंख्याची. बरोबर. पंखा, फॅन इज ब्लोविंग हॉट एअर. पंखा गरम हवा देते. पंखा म्हणजे फॅन गरम हवा देते. विल यू कम दिस आफ्टरनून. विल यू कम दिस आफ्टरनून. तू येणार आहे का दुपारी. तू आज दुपारी येणार आहेस का, असा त्याचा अर्थ होतो. विल यू कम दिस आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे दुपारी. विल यू म्हणजे भविष्यकाळ. कम म्हणजे येणे. दिस म्हणजे या. विल यू कम दिस आफ्टरनून. आय डोंट नीड युअर सिंपथी. मला तू, मी आहे नाही का. सिंपथी तुम्हाला माहिती आहे. सिंपथी. नीड म्हणजे गरज. डोंट म्हणजे नाही. मला तुझ्या सिंपथीची गरज नाही. म्हणजे मोठेपणाची गरज नाही. मला तुझ्या मोठेपणाची गरज नाही. लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन. आता त्यामागे म्हणत असतो आपण लाईफ इज स्ट्रगल. लाईफ इज स्ट्रगल. हे जीवन हे कठीण असतं नाही का. लाईफ इज स्ट्रगल. स्ट्रगल, सतत स्ट्रगल करावं म्हणजेच अप अँड डाऊन. लाईफ इज अप अँड डाऊन. आयुष्य हे चढ उतारत असतं. कधी सुख तर कधी दुःख. कधी सुख तर कधी दुःख.
म्हणजे आयुष्य हे चढ उतार असतं. लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन. मित्रांनो, हे इंग्लिशच्या वहीमध्ये लिहून ठेवा. अर्धा तास दररोज तुम्ही 5 वाक्य तयार करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, अभ्यास करा आनंदाने. ओके.